नमस्कार, मी प्रियंका आपल्या एक्सलन्स लर्निंग झोनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। हा व्हिडिओ आपला मराठीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना स्टार्टपासून इंग्लिश ग्रामर शिकायचं आहे त्याकरता हा व्हिडिओ बनवला आहे। आज आपण 4 कन्सेप्ट बघणार आहोत, वन अँड मेनी, नाउन्स, आर्टिकल अँड पोझिशन वर्ड्स। वन अँड मेनी, वन म्हणजे सिंगल थिंग, मेनी म्हणजे एकापेक्षा जास्त असताना आपण एसचा यूज करतो। सपोज वन स्टँडिंग लाईन आहे तर आपण वन स्टँडिंग लाईन असंच बोलणार। हे जर 3 स्टँडिंग लाईन आहेत तर आपण बोलताना 3 स्टँडिंग लाईन्स असं बोलतो, एसचा यूज करतो। सेम वन कॅन्डल, हे जर 3 कॅन्डल्स असतील तर 3 कॅन्डल्स असं बोलणार, 3 कॅन्डल हे बोलत नाही। वन कप, हे जर 10 कप्स असं बोलतो। वन काइट, हे जर 2 काइट्स असतील तर आपण 2 काइट्स असं बोलतो। देन आय, वी, यू, ही, शी, इट, दे। आय म्हणजे मी, ज्यावेळी स्वतः करता बोलतो त्यावेळी आपण आयचा यूज करतो। वी म्हणजे आम्ही, एकापेक्षा जास्त जण असले त्यावेळी आपण वीचा यूज करतो। यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, एखाद्या बॉयबद्दल बोलतोय त्यावेळी आपण हीचा यूज करतो। शी म्हणजे ती, एखाद्या गर्लबद्दल बोलतोय त्यावेळी आपण शीचा यूज करतो। इट म्हणजे तो, ती, ते, अँड दे म्हणजे सुद्धा तो, ती, ते। बट इट आपण निर्जीव वस्तूबद्दल बोलताना आपण इटचा यूज करतो आणि दे म्हणजे सजीव वस्तूंकरता बोलताना आपण देचा यूज करतो। एक्सेप्शनल काही असतात। एक्झाम्पल्स बघूया। सपोज जिनाल अँड मिनाल आहेत, याबद्दल बोलताना आपण वीचा यूज करणार, अदरवाईज दे। नेक्स्ट आशा अँड आय आहे, त्यावेळी पण आपण यूचा यूज करणार, वीचा यूज करणार। रिप्लेस द बोल्ड वर्ड्स विथ ही, शी, इट और दे। आपल्याला या ठिकाणी नाउन शो केलेलं आहे। सपोज हे सोहम आहे, याचं नाउन आहे, याऐवजी आपल्याला रिप्लेस करायचं आहे ही, शी, इट, आय, जे प्रॉपर नाउन येईल, जे आपण नाउन यूज करतोय तो नाउन आपल्याला यूज करायचा आहे। सपोज फर्स्ट एक्झाम्पल आहे, सोहम प्लेज विथ हिज टॉयज कार। तर सोहमला काय म्हणून रिप्लेस करणार, ही प्लेज विथ हिज टॉय कार। द फॉक्स जम्प टू गेट ऑफ ग्रुप्स, या ठिकाणी आपण इट जम्प टू गेट अ बंच ऑफ ग्रेप्स। आर्टिकल्स कोणते, ए, and the, हे 3 आर्टिकल्स आहेत। ते कुठे यूज करायचे ते आता आपण बघूया। जसं की अँड हे कधी यूज करतात, ज्यावेळी ओवल साऊंड असतात त्यावेळी आपण अँडचा यूज करतो। तर ओवल्स कोणते, ए, ई, आय, ओ, यू, हे 5 ओवल्स आहेत, त्याआधी आपण अँडचा यूज करतो। देन ए आर्टिकल कधी यूज करतो, ज्यावेळी कन्झोनंट साऊंड असतो त्याआधी आपण एचा यूज करतो। तर कन्झोनंट साऊंड कोणते, ते ए, ई, आय, ओ, यू सोडून जे ए टू झेड मधले अल्फाबेट्स आहेत, दॅट मीन्स अ कन्झोनंट। बी, सी, डी, ई नाही बिकॉज ई हा ओवल आहे। एफ, जी, एच, आय पण ओवल आहे। जे, के, एल, एम, एन, ओ ओवल आहे। पी, क्यू, आर, एस, टी, यू ऑल्सो इज ओवल। व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय अँड लास्ट झेड, हे झाले कन्झोनंट। देन द बघूया। द हे स्पेशल वर्ड्स असताना आपण दचा यूज करतो। तर स्पेशल वर्ड्स कोणते, जसं की गंगा, रिव्हरला नाव आहे ना काहीतरी, गंगा। रोहित, एखाद्या मुलाचं नाव आहे रोहित, राहुल, रोहित। देन ताज, हॉटेलला सपोज एक नाव आहे
हॉटेलचं नाव आहे ताज. दॅट मीन्स अ स्पेशल वर्ड्स. ते झाले की स्पेशल वर्ड्स. जसं आपण आता एक्झाम्पल्स बघूया, काही एक्झाम्पल्स बघूया आपण. बघा आता इथं फ्रॉग आहे. फ्रॉगचा एफ हा काय आहे, ओवल्स की कॉन्सोनंट्स? फ्रॉगचा एफ हा कॉन्सोनंट साऊंड असल्यामुळे आपण काय यूज केला, ए यूज केला. देन अम्ब्रेला. अम्ब्रेलाचा यू फर्स्ट लेटर बघायचं कधीही. अम्ब्रेला या वर्डमध्ये फर्स्ट लेटर कोणतं आहे तर यू आहे. यूचा फर्स्ट लेटर ओवल्स आहे की साऊंड आहे हे आपण आधी डिसाईड करतो. इथं दिलेलं आहे आपण ओवल्स की ओवल्स कोणते हे बघा. तर आपण अम्ब्रेला बघतो. हे अम्ब्रेलाचा यू हा ॲन, अम्ब्रेलाचं हे ओवल झालं तर आपण काय यूज करणार, ॲनचा यूज करणार. देन डक. डकचा डी हा कन्झोनंट साऊंड आहे. सो डी हा काय यूज केला आपण, ए. सो आपण ए यूज करणार. देन स्पायडर. स्पायडरचा एस हा अल्सो कन्झोनंट साऊंड. सो वी यूज्ड ए. देन जून. बट स्पेशल वर्ड्समध्ये इयर, मंथ, डेज हे अल्सो कन्सिडर इन स्पेशल वर्ड्स. सो त्याआधी आपण द यूज करणार. देन A1 हॉटेल. हॉटेलला काहीतरी नेम शो केलेलं आहे. सो आपण काय यूज करणार, दचा यूज करणार. तर आता आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. माय मदर इट्स डॅश एग एव्हरी डे. तर आपण ॲन यूज करणार बिकॉज ई हा ओवल्स आहे. सो ईच्या आधी आपण माय मदर इट्स ॲन एग एव्हरी डे असं बोलणार. माय फ्रेंड हॅज डॅश अ पेट डॉग. पेटचा पी हा कन्झोनंट साऊंड असल्यामुळे आपण अचा यूज केला. देन द फार्मर बॉट डॅश ऑक्स. ऑक्सचा ओ हा ओवल आहे. सो आपण ॲनचा यूज केला. द फार्मर बॉट ॲन ऑक्स असं म्हणतो आपण. नेक्स्ट एक्झाम्पल. द डॉक्टर आस्क मी टू ईट बनाना ऑर डॅश ॲपल. ॲपलचा ए हा ओवल साऊंड असल्यामुळे आपण काय यूज केला, ॲन. द डॉक्टर आस्क मी टू ईट बनाना ऑर ॲन ॲपल. नेक्स्ट एक्झाम्पल. प्लीज गिव मी अ पेन्सिल. असं बोलतो ना आपण, प्लीज गिव मी अ पेन्सिल. सो पेन्सिलचा पी हा कन्झोनंट साऊंड असल्यामुळे आपण अचा यूज करतो. किंवा एखादी पेन्सिल आपण दुसऱ्याला देतो त्यावेळीसुद्धा आपण अचा यूज करतो बिकॉज ते एकवचन झालं. प्लुरल फॉर्म नाही असल्यामुळे तो आपण अ यूज करतो. सिंग्युलर आहे. द कॅट हॅज डॅश लॉंग टेल. लॉंगचा एल हा कन्झोनंट साऊंड असल्यामुळे अल्सो आपण अ यूज केला.